नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। आळंदी येथे इंद्रायणी नदीपात्रात निवासी आश्रम शाळेचे 3 विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोमवारी 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली। श्रावण पूजेनिमित्त नदी पूजनासाठी हे विद्यार्थी नदीकाठावर गेले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली। जय दायमा आणि प्रणव पोद्दार वय वर्ष 17, मूळ राहणार आष्टी, जिल्हा बीड आणि ओंकार श्रीकृष्ण पाठक वय वर्ष 16, मूळ राहणार लातूर असे नदीत बुडालेल्या मुलांची नावे आहेत। एका विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे। वेदश्री गुरुकुल निवासी आश्रम शाळेचे 30 ते 40 विद्यार्थी श्रावणी पूजेनिमित्त इंद्रायणी नदीपात्रात जलपूजनासाठी गेले होते। यावेळी एक विद्यार्थी नदीपात्रात उतरला होता, मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी इतर 2 विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील पाण्यामध्ये उडी मारली, मात्र दुर्दैवाने ते दोघेही बुडाले। या दुर्दैवी घटनेनंतर सध्या आळंदीमध्ये शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे। यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे। आतापर्यंत अग्निशमन दलाला एका विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे। ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार या 2 विद्यार्थ्यांचा अजूनही नदीपात्रात शोध सुरू आहे। अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे। संबंधित निवासी आश्रम शाळेच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली आहे। या विद्यार्थ्यांना धोकादायक नदीपात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमाने कशी काय परवानगी दिली, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या निवासी आश्रमच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जात आहे। दिवसभर उकाडा व उन्हानंतर सायंकाळी खेड तालुक्यात सोमवारी 19 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली। अवघ्या काही तासात पावसाचा जोर वाढत जाऊन अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले। रविवारी देखील पावसाने काही भागात खेड तालुक्यात ढगफुटीप्रमाणे बरसात केली होती। कडदे भागात शेतांचे बांध वाहून गेले, भात पिके गाडली गेल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी केल्या। मात्र चाकण परिसर आणि अनेक भागात काल रविवारी तुरळक हजेरी लावली होती। अखेर आज सोमवारी रक्षाबंधन सणाच्या दिवशी मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली। रात्री उशिरापर्यंत दमदार पावसाच्या सरी कोसळत होत्या। आळंदी आणि लगतच्या गोलेगाव मरकळ परिसरात देखील मोठ्या विश्रांतीनंतर सोमवारी 19 ऑगस्ट रोजी पावसाने हजेरी लावली। खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील आनंदा गणपत भोगसे यांची कालवड गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे। वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे। कडूस धायबर शिवार येथील घरासमोर बांधलेला असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला। कडूसचे माजी उपसरपंच अनिकेत धायबर यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केलाय। बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांनी गावामध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाला संपर्क केल्यानंतर त्यांनी तत्काळ पिंजरा लावण्याची सुविधा केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे। माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम काही महिलांच्या खात्यात जमा झाली आहे। यामुळे महिलांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे। बँकेच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे। 14 ऑगस्ट पासून अनेक महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 3000 रुपये जमा होऊ लागलेत। मात्र अनेक महिलांना पैसेच मिळाले नसल्याची बाब समोर येते। त्यात बँक खात्याला आधार लिंक नसणे व अन्य कारणे पुढे करून महिलांना पैसे मिळाले नसल्याची बाब समोर येते। आमच्या प्रतिनिधींनी चाकणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलेल्या काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता महिलांनी याबाबत काय सांगितलंय पाहूयात। नाव काय मला सांगा ना। शांताबाई। पूर्ण नाव? बालेराव। गाव कोणतं? सुरेश। सुरेश शांताबाई बालेराव। नाही, गाव कोणतं? गाव शिंदे वासुर्ले। बरं, पैसे आले का लाडकी बहीण योजनेचे तुमचे? नाही। का बरं, का नाही आले अजून पैसे? अजून आत्ताच आज न्यायला आलो। आज न्यायला आले पण मग जमा नाही झालेले का अजून? नाही झाले। काय म्हणले बँकेवाले? अजून आलेच नव्हते। अजून आलेच नव्हते? दुखत वाटतं। गणपत मेंगळे। गाव कोणतं? कोरेगावचे। बरं, काय लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का? मग काय बँकेत पैसे आलेत? नाही ना, आजच आलो या पुस्तक काढलं ना भेटायचं। बरं, पुस्तक आणलंय पण पुस्तकात पैसे जमा झालेत का? नाही अजून दाखव। नाही झाले। अजून असंच अजून पुस्तक मोकळच आहे तुमचं, अजून पैसे जमा नाही झाले। अजून पॅन कार्डच नाही काढलेलं। मग तुम्हाला पैसे भेटायची सोयच नाही राहिली का? मी नाही केलं अजून काय। फॉर्म तरी भरलाय का? नाही, फॉर्मच भरला नाही का? ज्योती विजय वैरागी। राहिला कुठे? महात्मा फुले। बरं, फॉर्म भरलाय का तुम्ही? हा, भरलाय ना लाडकी बहीण योजनेचा? हा। बरं, कधी भरलाय फॉर्म? 8-15 दिवस झाले। बरं, मग पैसे जमा झालेत का तुमच्या नाही खात्यावर? झाले। काय सांगितलं बँकेत तुम्हाला? होईल म्हणले। होईल। मग काय अडचण काय सांगितली का नाही झाली? काय
सतीश परदेशी. बरं, फॉर्म भरलाय तुम्ही? हो भरलेला आहे. बरं, मग पैसे जमा झाले का? नाही. का बरं, काय कारण सांगतात? ते म्हणतायत आता बँकेवाले तर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करा. बरं, ते लिंक केल्यानंतर पैसे भेटेल का? पैसे जमा झालेत का खात्यावर? नाही झालेले. बघितलं तुम्ही खात्यावर जमा नाही केले, चेक झाले? केलं आम्ही. खात्यावर तुमचे लाडक्या बहिणीचे? नाही नाही, का बरं, का नाही झाले? ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. नाही, ते लिंक भरलेले नाही नाही झालेच नाही. नाही. विचारलं का तुम्ही? बघितलं खातं? हो. ते लिंक करण्यासाठी किती पैसे घेतले जातात? 1200 रुपये घेतात वाटतं. 1200 रुपये घेतात, बरोबर. आणि 100 रुपये कशाचे अजून घेतले ते जातात? फॉर्म भरायचे हे. फॉर्म भरायचे 100 रुपये, म्हणजे मिळणार 1,500 रुपये आणि प्रोसेस करायला 1400-1500 रुपये जातात. असंच आहे, बरोबर आहे ना? हो. उर्मिला चिन्मून कसं बरं, काय पैसे आले का तुमचे लाडके बहिणी? नाही आलं. का बरं, का नाही आले? आता तीच काहीतरी चुकलं आधार कार्डवर. ते आता तुम्ही चौकशी केली का? नाही आलेली तुमची? नाही आलं चौकशी काही. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनानिमित्त श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीनं पाठवलेली राखी श्रींच्या समाधीला स्पर्श करीत अर्पण करण्यात आली. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव या तिन्ही देवरूपी संत भावंडांना रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येत असते. यंदाही आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर येथून बंधू माऊलींना राखी आली आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयघोष करत श्रावणाच्या सरीव व दाट भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. संपूर्ण खेड तालुक्यात ठिकठिकाणी भाविकांनी महादेव मंदिरात गर्दी केली होती. चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिरात भाविकांनी सोमवारी सकाळपासून अशी तोबा गर्दी केली होती. राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्या आहेत. नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजगुरुनगरमधील नागरिकांनी केला आहे. राजगुरुनगर येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती उत्सव विविध कार्यक्रमासह उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वेताळे येथील सरपंच सविता बोंबले यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर सोमवारी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी सांगितले की भोसी ते मोहितेवाडी दरम्यान अक्षरशः चक्का जाम झाला होता. या भागात रस्त्यावर अजूनही असलेली अतिक्रमणे आणि अरुंद रस्ता, अवजड वाहतूक यामुळे कोंडी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. खेड टोल नाक्यापासून ते वाकी खुर्द बिरदवडी फाटापर्यंत आज सोमवारी 19 ऑगस्ट रोजी देखील अशी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. खेड तालुक्यातील तरुणी कविता काशीनाथ काठे लांघी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदावर निवड झाली आहे. तिच्या या यशाचे खेड तालुक्यातून कौतुक होत आहे. खेड तालुक्यात लाडकी बहीण योजनेला शरदचंद्र पवार पक्षाकडून माझी बहीण रक्षाबंधन संकल्पना राबवली जाते. खेड तालुक्यातील शहर, गावखेडी, गाव वस्तीवर महिलांच्या दारावर जाऊन रक्षाबंधन करून महिलांना ओवाळणं दिलं जाते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाकडून माझी बहीण रक्षाबंधन या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेला पर्याय उभा केल्याने अजित पवारांपुढे मोठं आव्हान उभं राहणार आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजना राबवली जाताना ठेकेदारीचा पैसा बाहेर येतो याचा आनंद असल्याची टीकाही शरदचंद्र पवार गटाचे नेते अतुल देशमुख यांनी केली आहे. खेड तालुक्यातील लाडक्या बहिणीसाठी माझी बहीण रक्षाबंधन योजना खेड तालुक्यात सुरू करण्यात आली असून
हा उपक्रम सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी अतुल देशमुख युवा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वाकी खुर्द तालुका खेड येथील ठाकरवाडीपासून सुरू करण्यात आला आहे। लाडक्या बहिणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा इच्छुक उमेदवार अतुल देशमुख यांनी खेड तालुक्यात माझी बहीण रक्षाबंधन ही संकल्पना राबवली आहे। त्या माध्यमातून तालुक्यातील 2 लाख महिलांपर्यंत अतुल देशमुख युवा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपर्क केला जाणार आहे। अशी परिस्थिती आहे की रक्षाबंधन ते भाऊबीज या कार्यक्रमाच्या अंतर्गत खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि अतुल देशमुख युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही ही कन्सेप्ट राबवतो आहे की आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत जातो आहे, त्यांच्या समस्या समजून घेतो आहे आणि महिलांना शाश्वत असा विकास करत असताना रोजगारामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये त्यांना जे संरक्षण पाहिजे, व्यावसायिक संरक्षण पाहिजे किंवा व्यक्तिगतरित्या त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतो आहे। आणि रक्षाबंधनाचा पवित्र सण जो आहे तो बहिणींची रक्षा करणं आणि बहिणींच्या अडचणीमध्ये उभं राहणं याकरता खरं तर या जम्बूद्वीपामध्ये, या हिंदुस्थानमध्ये, या भारतामध्ये, या इंडियामध्ये या ठिकाणी तो साजरा होतो आहे। आणि तो होत असताना त्या ठिकाणी माझी संकल्पना एवढीच आहे की या तालुक्यातल्या कमीत कमी 2 लाख महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्याचं माध्यम रक्षाबंधन ते भाऊबीज आहे। पण आम्ही माझी बहीण रक्षाबंधन ही योजना त्या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे आणि ही संकल्पना खेड तालुक्यापुरती तयार करून या माध्यमातून आमच्या भगिनींची संवाद साधतो आहे। अनेक प्रकारच्या अडीअडचणी आहेत, आरोग्याच्या देखील त्यांच्यामध्ये अनेक समस्या आहेत। खरं तर ही माता आपल्या घरामध्ये काम करत असताना, भगिनी आपल्या घरामध्ये काम करत असताना, कुटुंबाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना, संस्कार देत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करत असते। त्यामुळे त्या कुठल्या पद्धतीच्या त्यांच्या समस्या आहेत त्या समजून घेऊन त्यामध्ये आपल्याला वेगळं काही करता येते का त्या गोष्टीचा देखील मी या ठिकाणी विचार करतोय। वाकी खुर्द या गावामध्ये मी सरपंच या नात्याने आज आपले जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख आज इथं आपल्या इथं आज त्यांना आग्राचं निमंत्रण दिलेलं आहे रक्षाबंधनाच्या खास दिवसासाठी। भाऊंचं स्वागत आहे आमच्या अमरज्योत नगर या वाडीमध्ये, तर आज आपण त्यांचं स्वागत करूया। आज आपण खेड तालुक्यात काळूसमध्ये 5 दिवसांपासून चाललेले आमरण उपोषण आणखी तीव्र झाले आहे। रात्रीपासून कुठलाही उपचार न घेता हे उपोषण चालू ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे रात्रीपासून काही शेतकरी यांची प्रकृती खालावली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आणि खेडचे प्रांत यांनी सोमवारी आंदोलनस्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली। त्यांनी न्यायालयाचे पण निर्णय आहे त्याप्रमाणे या ठिकाणी कालावधी रद्द झालेला आहे। त्या सगळ्या बाबी आपण त्या प्रस्तावामध्ये मांडून आपली जी काही मागणी आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी नक्कीच निर्णय होईल असं मला वाटतं। हायकोर्ट झाले 30 वर्षापर्यंत आपल्या ह्याची डिग्री लागत नाही, तर ते सगळी माहिती आपली कागदपत्र आहे, सगळी माहिती दिली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे जे कागदपत्र मला जे आवश्यक आहे त्या आवश्यक आम्ही कागदपत्र देऊ, फक्त आम्हाला सकारात्मक निर्णय द्या जेणेकरून आमच्या सर्व शेतकऱ्यांचं एक समाधानकारक। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।